नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आमच्या चॅनलला 1.5 महिना कंप्लीट झालाय आणि आमचा चॅनल हाफ मॉनिटाइज झालाय। आता तुम्ही म्हणाल हाफ मॉनिटाइज झाला म्हणजे त्यात काय एवढं, पण एका बिगिनरसाठी ही खूप मोठी गोष्ट असते। या व्हिडिओमुळे जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांना नक्कीच थोडीफार हेल्प होईल, ह्या हेतूने आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय आणि आम्हाला खूप तुमचा जो सपोर्ट भेटलाय त्यासाठी खरंच खूप मनापासून आभार। चॅनल हाफ मॉनिटाइज होण्यासाठी तुमचं 500 सबस्क्रायबरचं टार्गेट आणि 3000 वॉचिंग आवर्स कंप्लीट व्हावं लागतं। आम्ही 21 ऑगस्टला आमचा चॅनल चालू केला आणि आज आमचे 500+ सबस्क्रायबर्स आहेत आणि प्लस 3000 प्लस वॉचिंग आवर्स कंप्लीट झालेले, त्यामुळे आमचा चॅनल हाफ मॉनिटाइज झालाय। आणि खरं तर त्यासाठी आम्ही काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेले नाहीत। खरं तर तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाइज करायचा असेल तर तुम्ही मी काही ठराविक टिप्स सांगते ते फॉलो करा। आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की आमचा चॅनल हाफ मॉनिटाइज झाला मग आम्हाला युट्यूब करून पैसे यायला लागले वगैरे, असं काही नसतं। जेव्हा चॅनल फुल मॉनिटाइज होतो तेव्हा आपल्याला पेमेंट यायला चालू होतं। आता माझा जो कंटेंट आहे युट्यूबचा तो मिक्स कंटेंट आहे, म्हणजे मी माझे जे डेली रुटीन मध्ये जे काही व्हिडिओज बनवते जे तुमच्यासाठी हेल्पफुल आहेत ते मी पोस्ट करते। तुम्ही तो रूल फॉलो करू शकता। एकतर ना युट्यूबला व्ह्यूज जास्त जाण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढण्यासाठी तुम्ही मोस्टली तुमचा ओरिजिनल कंटेंट वापरा, कोणाचंही कॉपी करून टाकू नका। कॉपीराइट्सचं प्रमाण खूप वाढलंय आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली कॉपीराइट असा क्लेम आला तर तुमचे व्ह्यूज खरंच खूप कमी जातात, त्यामुळे असं करू नका। जे काही तुमचं ओरिजिनल कंटेंट आहे, जे काही तुमचे ओरिजिनल डेली ब्लॉग पण तुम्ही टाकू शकता, त्याने तुमच्या चॅनलला व्ह्यूज खरंच खूप चांगले येतात। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमची व्हिडिओची क्वालिटी, ती खूप मॅटर करते। स्टार्टिंगला आमची व्हिडिओची क्वालिटी एकदम म्हणजे इतकी चांगली नव्हती, खरं तर आमचंही गंडलं होतं थोडं। पण आता जर तुम्ही एडिटिंग ज्या ऍपमध्ये करता ते ऍप पण खूप मॅटर करतं आणि जेव्हा एडिटिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करता त्यावेळी व्हिडिओची क्वालिटी चेक करायला विसरू नका, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमचा थंबनेल खरंच खूप मॅटर करतो। माझे आता जे मी रेग्युलर व्हिडिओज टाकते त्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओचे थंबनेल एकदम ओके आहेत किंवा अट्रॅक्टिव्ह आहेत त्याच थंबनेलला जास्त व्ह्यू जातात। मग थंबनेल म्हणजे तुमचा प्रॉपर जे फोटोची क्लिअरिटी किंवा तुमचे जे त्यामध्ये तुम्ही वर्डिंग वगैरे यूज करता, टायटल टाकता, सर्चिंग नंतर मोस्टली जर लेटर तुमचं किंवा थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह असेल तर नक्कीच तुमचा व्हिडिओ ओपन केला जातो आणि व्ह्यूज त्यामुळे तुमचे वाढतात ऑटोमॅटिक। जे तुम्ही कॅप्शन ऍड करतात एक तर तिथे 100 लेटर्सचं लिमिट असतं, त्यामुळे तुम्हाला तिथे जास्त कंटेंट ऍड करता येत नाही। त्यामुळे जे मोस्टली सर्चिंग जे सेंटेन्स असतात ते तुम्ही नक्की ऍड करा। आणि राहिला विषय हॅशटॅगचा, तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला हवे तेवढं कंटेंट तुम्ही ऍड करू शकता। त्यामध्ये तुम्ही मोस्टली 25 ते 30 हॅशटॅग्स तिथे यूज करू शकता। आता कोणते हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत आणि कोणत्या हॅशटॅगमुळे व्ह्यूज चांगले येतात ते मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली ऍड करते, ते तुम्ही नक्की बघा, त्याने तुमचे व्ह्यूज खरंच खूप चांगले येतात। व्हिडिओ जेव्हा आपण युट्यूबला अपलोड करतो त्याआधी तुमची सेटिंग नक्की चेक करा। सेटिंग मध्ये अपलोडिंग व्हिडिओ क्वालिटीचा ऑप्शन असतो, तो तुम्ही तिथे HD करून घ्या, म्हणजे तुमचा व्हिडिओ जेव्हा लोकांना दिसतो तेव्हा HD क्वालिटीमध्ये दिसतो, त्यामुळे क्लिअर दिसतो। आणि व्हिडिओ बनवताना एक काळजी नक्की घ्या की तो शॉर्ट असावा। जास्त लॉंग व्हिडिओ जर असेल तर लोकांना बोर होऊन जातं आणि कोणीही तुमचा व्हिडिओ बघत बसत नाही। आम्ही फक्त एवढे मिनिमम जे रूल्स आहेत ते यूज करतो आणि आम्हाला खूप चांगले व्ह्यूज येऊन जातात। आता आम्ही जे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत यानंतरही करूच, पण व्हिडिओ जे पोस्ट केले त्यामध्ये काही आमच्याकडून चुका होत असतील किंवा काय करेक्शन्स असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगू शकता। जर काही अजून हेल्प हवी असेल तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा, आम्ही त्याचे नक्की आन्सर्स देऊ। आणि आजपर्यंत तुम्ही जसा सपोर्ट केलाय तसाच इथून पुढेही करा, हीच तुमच्याकडे विनंती। थँक्यू। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। बाय बाय।